दरम्यान राज्याची उपराजधानी आणि खुद्द मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड असणाऱ्या नागपुरातल्या कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडालेल्या असतानाच आता एका नव्या डोकेदुखीने डोकं वर काढलंय। कारण बिल्डरांची मनमानी आणि पालिकेच्या कर्मदरिद्रीपणा हा चिमुरड्यांच्या जीवावर उठलाय। कारण इतस्ततः पसरलेल्या हाय टेन्शन वायरमुळे नागपूरकरांचं टेन्शन चांगलंच वाढलंय। आता एक तिसरी घटना समोर आली, मात्र त्याच्या आधी नेमकं काय घडलेलं होतं बघूया। हम कहते हैं कि लोकतंत्र है, कहाँ है लोकतंत्र? आज बिल्डर को बोलिए, जो नेता इसमें शामिल है उनको बोलिए कि उनके घर के बच्चे यदि ऐसा हो तो वो क्या करेंगे, क्या अपेक्षा रखेंगे लोकतंत्र के साथ में? क्या ये न्याय है? वाकई में न्याय जिंदा है कि नहीं है? अजित बॅनर्जी यांचा सवाल फडणवीस यांच्या गृह खात्याला आहे। प्रकरण अतिशय गंभीर आणि वेदनादायी आहे। सुगतनगरच्या आर्मोर्स टाउनशिप मध्ये पियुष आणि प्रियांशच्या आजीचं रो हाऊस आहे। 31 मेच्या दिवशी पियुष आणि प्रियांश घरासमोर क्रिकेट खेळत होते। तितक्यात प्लास्टिकचा चेंडू घरासमोरच्या झाडावर अडकला। दोन्ही मुलांनी बॉल काढण्यासाठी ॲल्युमिनियमचा रॉड घेतला, पण तो घराच्या अगदी जवळून जाणाऱ्या 33 केव्हीच्या हाय टेन्शन वायरला लागला। 11 वर्षांची दोन्ही मुलं गंभीर भाजली। उपचारादरम्यान 10 जूनला प्रियांशचा मृत्यू झाला आणि आज पियुषचा। 21 दिवसांनंतरही आर्मोर्स टाउनशिप बांधणाऱ्या बिल्डरवर, वीज वितरण कंपनीवर आणि महापालिकेवर कुठलीच कारवाई झालेली नाही। हम लोगों को तो हमारा दुख तो कोई नहीं ये कर सकता। हमने हमारे परिवार के दोनों बच्चे खोए, लेकिन हमको इस बात का दुख है, हम लोग बार बार पुलिस चौकी में जाने के बाद भी हमारा एफआईआर तक नहीं लिया। माँ बाप इस हालत में नहीं है कि बार बार जाके एफआईआर, पुलिस ने ना इसकी कोई इंक्वायरी की ना कुछ किया। ये सब मिली भगत है। मैं सभी से निवेदन करूंगा, जो भी ये देख रहे हैं, अपने आप को उन माँ बाप की स्थिति में रख के देखिए कि उनके दोनों पुत्र जा चुके हैं और कोई उनकी पुकार नहीं सुन रहा है, ना ही कोई न्याय के लिए आ रहा है, ना ही पुलिस उनका रिपोर्ट ले रही है। सब एक दूसरे पे ढकल रहे हैं। तो क्या इससे इन माँ बाप के साथ में क्या समस्या का समाधान हो जाएगा? आर्मोर्स टाउनशिप 2005 मध्ये उभी राहिली, तेव्हापासून अनेकदा हाय टेन्शन वायरनं लोकांच्या जीवाशी खेळ केलाय, पण कारवाई मात्र झाली नाही। यामध्ये या तपासामध्ये त्या दिवशी म्हणजे जी घटना घडली त्या दिवशी तर त्यामध्ये कुणाची नेग्लिजन्सी, कुणाचं काय म्हणजे असं त्या दिवशीच्या पुरतं दिसून आलं नाही। म्हणजे ती घटना जी आहे ती आकस्मिक झालेली आहे। मुलं खेळायला गेली, बॉल काढायला गेली आणि ते शॉक लागलेला आहे। दुसरा मुद्दा असा आहे की तिथून जी लाईन गेलेली आहे इलेक्ट्रिकची, हाय व्होल्टेजची, ती लाईन अगदी घराच्या जवळून गेलेली आहे। म्हणजे पोल अगदी त्या अंगणात आहेत, वॉल कंपाऊंडच्या मध्ये पोल आहेत। तर ती घरं जी बांधली ती टाउनशिप ती 2005-06 मध्ये बांधण्यात आलेली आहे। तर हे बांधत असताना एवढ्या जवळून जी लाईन गेलेली आहे त्या बाबतीत काही विचार करण्यात आला होता किंवा नाही, तर ती त्यावेळेची 2005-06ची जी नेग्लिजन्सी आहे तर त्या बाबतीतला आमचा तपास आता चालू आहे। 11 वर्षांची दोन्ही कोवळी मुलं गमावल्यानंतर आई वडिलांचं काय झालं असेल याची फक्त कल्पनाच केलेली बरी। त्यात पोलिसांनी चालवलेली फरफट बघितली तर कुणाचाही संताप अनावर होईल। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी थोडं जातीनं लक्ष घालून हे प्रकरण धसास लावलं पाहिजे। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।